कैकम चला लक्ष को द्यायचं. के को कौ. चला आपल्याला आता संचिनी या गणिताला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला जोपर्यंत तुम्ही निरीक्षण पूर्वक बघणार नाही, गणित समजून घेणार नाही, तोपर्यंत येत नाही. बघा ह्या गणितालाही आपल्याला या स्वरूपाचं जे सूत्र आहे ते सूत्र वापरणं आहे. ते सूत्र काय सांगतं या ठिकाणी, याला या सूत्रात a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार केला म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, या स्वरूपामध्येच आपल्याला हे पण गणित बसवायचं. त्याकडे आता आपल्याला लक्ष द्या खास करून. बघा या ठिकाणी मग a म्हटल्यावर काय घ्यायचंय, हे घ्यायचंय. म्हणजे आपण काय घेतो, a म्हणजे a अंश 2 छेद अधिक हे b म्हणजे काय घ्यायचंय, b अंश 3 छेद, b अंश 3 छेद, या स्वरूपात असं घ्यायचंय. ओके इथपर्यंत का आलंय. आता त्याच्या पुढे या सूत्रातच आपल्याला ते बसवायचंय. a चा वर्ग म्हणजे a म्हणजे काय घेतलं आपण, a अंश 2 छेद, a अंश 2 छेद याचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग हे अधिकचं चिन्ह. ओके याच्याकडे बघितलंय. आता हे दोन जसेच्या तसे, हे म्हणजे काय घेतलं, हे अंश 2 छेद. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी गुणीला, या ठिकाणी गुणीला असते तुमचं हे अंश 2 छेद अधिक b म्हणजे काय घेतलंय, b अंश 3 छेद, b अंश 3 छेद. ओके त्यानंतर अधिक b म्हणजे काय घेतलंय, b अंश 3 छेद, या ठिकाणी अधिक b अंश 3 छेद. ओके चिन्हाकडे लक्ष द्या, आपण एकदम शेवटी घेतलंय इकडे अधिक b अंश 3 छेद कंसाचा वर्ग आहे. कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे ना, हो सर. कंसाचा वर्ग आहे. चला याला सोडूयात आपण आता. या ठिकाणी याला सोडायचंय a वर्ग b 2 चा वर्ग किती होत मग 4, a वर्ग 4, a वर्ग 4 अधिक. ठीक आहे आता या ठिकाणी आपण जर बघितले, याला जर गुणाकार केला, या 2 ला 2 कटले, या 2 ला 2 कटले, काय राहिलं वरती, ab अंश 3 छेद, ab अंश 3 छेद बघताय गणिताला, ab अंश 3 छेद अधिक या ठिकाणी b चा वर्ग b वर्ग 3 चा वर्ग 3 त्रिक 9. या स्वरूपामध्ये हे जे काही गणित आहे ह्या गणिताचा असा विस्तार असेल. ओके चला.